रेकी आत्मा नमस्ते. आज आत्मा दिवाळी. नमस्ते सुनीता ताई. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव सुनीता मच्छिंद्र भोई. मी एक गृहिणी आहे. मी रेकी जॉईन रेकी मी माझ्या स्वतःसाठीच शिकत होती, स्वतःच्या प्रॉब्लेमसाठी. आणि मग रेकी म्हणजे 7 चक्रांना संतुलित करणं हे आपलं स्वतःच काम आहे. त्याशिवाय ते काही मॅजिक नाहीये की आपण चमत्कार नाहीये की आपण ते हे करू शकतो. आणि बरोबर. दिवाळीच्या ह्याच्यात मी तुमचे व्हिडिओ बघत होती आणि मी जेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तेव्हाच मला ऊर्जा जाणवली. आणि हं. ते दिवाळीचे दिवस होते. त्या दिवशी माझा फराळ इतका पटकन आणि मी कंटाळणारी सुनीता. मला फराळ इतका पटकन झाला की माझंच मला कळलं नाही एकदम. आणि म्हणजे कमी वेळेत आणि पटकन झाला. आणि मग मी तुमच्या रेकीला जॉईन झाली. ऊर्जावान ऊर्जावान काय म्हणूया आपण, दिवाळीचा फराळ झाला या वर्षीचा. हो ना. नक्कीच. खूप छान. तेव्हा कितव्या आणि डिग्रीला मग होते नंतर तुम्ही? बस नाही जॉईंट नुसतं कॉल केलेला तुम्हाला. नंतर मी दिवाळी जॉईन झाली. लगेचच जॉईन झाली आणि मग फर्स्ट सेकंड डिग्री थर्ड डिग्री केली. फर्स्ट हं, डिग्रीचं मेडिटेशन करताना मला खूप त्रास व्हायचा, हात दुखायचे. पण मग 7-8 मेडिटेशन झाल्यावर मला अ, करू शकली मी असं. आणि हं. नंतर दुसऱ्या डिग्रीचं पण मेडिटेशन, थर्ड डिग्रीचं मेडिटेशन करताना मला खूप झोप यायची. असं वाटायचं की ते काढून टाकून द्यावं. म्हणतात ना ऊर्जा करू देत नाही वगैरे असं. हं, हं. आणि नंतर माझे 7-8 मेडिटेशन झाल्यावर त्याची मला आवड निर्माण झाली अशी. आणि मग नंतर ग्रँडमास्टरची उत्सुकता निर्माण झाली की ग्रँडमास्टर करायचंय. त्यात पहिल्या फर्स्ट सेकंड डिग्री मध्ये मी माझ्या स्वतःवरच रेकीचे अनुभव घेतले असे. आणि हं. माझ्या आईला वगैरे रेकी द्यायची. हं. आणि माझ्या मुलीला देखील डिस्टन्स रेकी, मी माझी मुलगी बाहेर शिकायला आहे तर मी तिला डिस्टन्स रेकी वगैरे द्यायची असं. हं. आणि मी झाडांना पण रेकी वगैरे द्यायची. आणि माझी गाडी पण मध्येच बंद पडलेली तर तिला पण मी रेकी देऊन 1 किलोमीटर पर्यंत मी तिला रेस देऊन पुढे आणलेली आहे माझ्या घरापर्यंत. वाव. म्हणजे हे माझे असे अनुभव होते. आणि नंतर ग्रँड मास्टरची खूप उत्सुकता होती की ग्रँड मास्टर आपण करायचं म्हणून. पण ग्रँड मास्टरची फी खूप जास्त असल्यामुळे मला थोडस टेन्शन आलं. हे झालं. पण मग मी सगळ्यांचे अनुभव ऐकले आणि मग जॉईन झाली. आणि मग जॉईन झाली. मला सगळे सेशन माझे व्यवस्थित, मी जरा थोडीशी लपूनच करत होती पण मला सगळे सेशन मी व्यवस्थित मला करता आले. म्हणजे कुठलीही अडचण आली नाही मला कुठलेही सेशन करताना अशी. हं. सगळे सेशन मी अटेंड पण केले. आणि बोला, बोला, बोला. काय हरकत नाही. ग्रँडमास्टरला आल्यावर कळलं की आपल्यात बदल घडवून आणायचे असतील तर आपली एनर्जी आपल्या 7 चक्रांमध्ये आहे आणि 7 चक्रांना संतुलित करूनच आयुष्यात बदल घडवू आणू शकतो. आयुष्यात जे काही घडतं ते आपल्यामुळेच घडत असतं. त्या ध्यानधारणाने आत्मविश्वास वाढतो, आपण आर्थिक अधिक ऊर्जावान होतो. आपल्या कर्माची फळेच आपल्यालाच भोगावी लागतात. तुमचे प्रत्येक विचार ही तुमची वास्तविक रियालिटी असते. आपण जेव्हा छान. लोकांच्या कल्याणाचा विचार करतो तेव्हाच आपणच आपलेच कल्याण करत असतो. छान. बघा, सुनीताताईंनी केवढा तो प्रॉपर लेसन घेतला आणि त्यावरच कार्य केलं. खूप सुंदर सुनीताताई. मॅडमने मला खूप समजून घेतले. एवढ्या लांब असूनही त्या माझ्या जवळच आहेत असं मला वाटत होतं. ते आपली प्रत्येक गोष्ट ऐकत आहेत व माझ्या भावना, माझा त्रास त्या समजू शकतात निश्चिंतपणे. मी माझे प्रॉब्लेम, माझे गाठोडं त्यांच्यासमोर अ, ठेवून माझा आत्मविश्वास निर्माण झाला. व माझ्या आईनंतर मला त्या जवळच्या वाटतात. मी प्रत्येक दिवशी सेशन 9:30ला जॉईन व्हायची पण प्रत्येक वेळी असं वाटत होतं की त्या माझ्यासाठीच थांबलेल्या आहेत. धन्यवाद मॅडम. मी न बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचेही त्यांचे आवर्जून विचारपूस करायच्या. माझ्या आयुष्यात
च्या प्रवासात जे जी परिस्थिती अनुभवली, जे जे त्रास मी सहन केले, त्या प्रत्येक परिस्थिती मॅडमनी आमच्या समोर मांडली व आमच्या समोर मांडल्या आणि त्यावर सोल्युशन दिले. ग्रँडमास्टरला आल्यावर आयुष्याच्या प्रवासात आपण कुठे चुकतो आणि कुठे बरोबर आहे याची जाणीव झाली आणि नवीन मार्गदर्शन झाले आणि नवीन वाट मिळाली. मला जर काही कारणास्तव काही वेदना झाल्या असतील तर त्या त्या तेव्हा तेव्हा होणारच होत्या व दुःख नियोजित वेळेनुसार होणारच होतं, हेच मी मानले आहे आणि हेच जीवन आहे हे मला समजले. खरं पाहता ग्रँडमास्टरच्या अभ्यासाची ओळख झाली, त्यांची सुरुवात आता होणार आहे. ग्रँड ऊर्जावान व्हायचे आहे, मेडिटेशन जास्तीत जास्त वाढवायचे आहे, व्यक्तिमत्व विकास करायचा आहे, आनंद सगळीकडे. या दिवे ऊर्जेसोबत जुळायचं असेल तर सर्वांगीण विकास घडवून आणा आणि स्वतःची ओळख करा. स्वतःवर नव्याने प्रेम करायला शिका. आयुष्यात तक्रारी सोडून आयुष्यात बदल घडवावे लागतात. आपली क्षमता वाढवावी लागते आणि एनर्जी लेवल वाढते. ग्रँडमास्टर मधून भरभरून घेतलं ते शब्दात वर्णन करू शकत नाही, त्याचा स्वतःच अनुभव घ्यावा लागतो. आनंद सगळीकडे. मॅडम, आत्मा नमस्ते. धन्यवाद. खूप सुंदर सुनीताताई. जरा व्हिडिओ बरोबर करा तुमचा. सुनीताताई, अगदी प्रत्येक सेशन मधला एक एक शब्द सुनीताताईंनी त्या निवडलेले शब्द म्हणून वापरला. त्यांच्या सगळा अनुभव त्यांनी खरंच तुम्ही खूप छान प्रकारे ग्रहण केलं. वारंवार व्हिडिओ बंद असणे, पण तरीही याचा अर्थ सेशनच्या व्हिडिओच्या मागे मात्र सुनीताताईंनी रेग्युलर सेशन केले हे यावरून सिद्ध होते. हो की नाही? हां. खूप छान प्रकारे. सुनीताताई, रिव्हर्स जर्नी केली का? रिव्हर्स जर्नी माझी कदाचित 10 वर्षांनी झाली, पण मी जास्त अजून फ्री असती तर अजून ती जास्त झाली असती, मला असं वाटतं. अजून काही वेळ किंवा गेला नाहीये. अधिक होणार आहे. आणि हा अभ्यास काय आता मी त्याची ओळख केली आहे, अजून मला ती उजळणी करायची आहे. प्रत्येक तुमच्या सेशन मध्ये मी एक एक हे करत होती, पण अभ्यास काय तो झाला नाहीये आणि आता अभ्यास आपला सुरू होणार आहे आणि मग नंतर त्याची प्रगती होणार आहे. बरोबर. अधिक प्रगती होणार आहे. आता तुम्ही मेडिटेशन कोणतं आवडीने करता? माझं सेकंड डिग्री मेडिटेशन, थर्ड डिग्रीचं मेडिटेशन, ग्रँड मास्टर, अंतर्मनाचे ध्यान आणि फॉर्गिवनेस आणि मुक्त ध्यान पण आवडतं मला आणि वटवृक्ष असं. खूप सुंदर. माझा व्हिडिओ टाकला नाही तरी चालेल, पण मला काहीतरी सांगायचं होतं. असे तर 4-5-6 पानं भरली आहेत, पण मग कसं त्याच्यामुळे मी कन्फ्युज झाली काय सांगू आणि काय नको असं. टाकणार. नाही टाकला तरी चालेल असं कोणी सांगितलं. टाकणार. नाही नाही खूप म्हणजे छान. सुनीताताई, तुझ्या बोलण्यासाठी. आतमध्ये ती ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा तू शोध घेतलास. तू जे काही शिकली आहेस ते अंधश्रद्धा नाही, तर ते काय आहे, तर ती तुझ्याच आतली ऊर्जा तू तू ओपन केली आहेस. हा तुझा हक्क होता. ओके, म्हणून माझा व्हिडिओ का येणार नाही? सुनीताचाही व्हिडिओ येणार आणि प्रत्येकाचा व्हिडिओ येणार. का नाही येणार? येणार. ओके? हां, आणि हेच ते व्यासपीठ तुम्हाला मिळणार. हे हक्काचं आहे. तुमच्या माहेरचं व्यासपीठ आहे. काळजी करू नका. ओके? हां. आणि सुनीताताई, अ, आपण मनस्थितीवर आपल्या मानसिक क्षमतेमध्ये वाढ केली आहे का? म्हणजे कधी काही टेन्शन येतं, काही हे येतं. आता त्यामध्ये आपण स्वतःला बदल केला आहे का? आणि शारीरिक क्षमतांमध्ये काही काही बदल झाला का? हो, शारीरिक म्हणजे ऊर्जा वाढली आहे. हं, त्याच्यामुळे पहिल्यासारखं काम पटकन होतात हं, आणि मी बाहेर पडायची नाही, की आता मी बाहेर जाते वगैरे अशी. हं. बरोबर. आज जे सेशन झालं, लाईव्ह सेशन झालं, याचा अनुभव तर अजून काही आला नाही आहे. पण हळू-हळू ती डिटॅचमेंट ज्या गोष्टीसोबत आपण खूप जास्त होतो, हे बॅलन्स व्हायला लागलं आहे का? एक पाऊल त्या दृष्टीतून उचललं गेलं आहे का? तो मी डिटॅचमेंट मी माझा आहेच म्हणजे असं. हं. मला त्याची सवय झाली. त्या गोष्टीच्या वेदना होतात का पण मग आता? हा, वेदना कमी नाही होतात. होत. हां. आता कमी होतात. हळू-हळू पूर्णपणे होणार नाही. ओके?
आणि सगळ्यात सुंदर माझंच आयुष्य आहे हे तुम्हाला कळणार आहे. एवढं लक्षात घ्या. ओके. कारण युनिव्हर्सने दिलेलं हे आयुष्य, यामागे त्या ब्रह्मांडाचा, त्या युनिव्हर्सचा काय बरं संकेत आहे, हे यावर आपण विचार करूया. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की त्याचं उत्तर सुनीता तुमचंच तुम्हाला मिळणार आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमधून लाईफ पर्पज क्रिएट होणार आहे. सोलचा पर्पज काय आहे हे पण क्रिएट होणार. खूप छान. खूप मस्त. तुमची मुलगी आता तुमच्याबद्दल काय म्हणते हे मला सांगा. तिला तुमच्यामधला बदल जाणवत असेल ना? हो. हम्म. चा- अशा पद्धतीनं आता ही कुठेतरी स्ट्रेस फ्री जगणारी, बऱ्यापैकी स्वतःला स्वतःमध्ये बिझी ठेवणारी आई तिला आवडली का यावेळेस ती घरी येऊन गेली तेव्हा? हो, आवडते. आवडली. खूप सुंदर. खूप छान. कारण ती मला जास्त शेअर करते हा हा सगळ्या गोष्टी, कारण तिला माहितीये की मम्मीच सांगू शकते मला असं. हा असं. आणि मी तिला जरा फ्रीच ठेवते असं. हा जास्त हे करत नाही असं. जास्त हा तिला असं बांधून वगैरे नाही ठेवत. तिला फ्री सोडते अशी. हा. मग ती मला माझ्याशी फ्री वागते करायला, छान. बोलते. नक्कीच. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप छान. असेच हिलिंग हिलिंग टेक्निक आवडल्या तुम्हाला सुनीताताई? त्यावर काम करायचं आहे. हो, त्यावर काम करायचंय. मी 100% देणार आहे त्याच्यासाठी पण. येस, हाच मला शब्द हवा होता, की मॅम मी माझी 100% देणार आहे. याच गोष्टीची वाट बघत होती केव्हाची. बस तुम्ही तुमचे 100% द्या. बाकी काही नको आहे. आज, आज सुनीताताई आणि आणि माझं माझ्या स्वतःसाठी, म्हणजे असं येस. हां, स्वतःसाठी. नक्की स्वतःसाठी करा. काही हरकत नाही. आणि आजच्या 12 महिन्याला, 6 महिन्याला अधिक जास्त वेगळ्या सुनीताताई मला बघायला मिळणार. थँक यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. तुम्ही स्वतःला काय घडवलं आहे, फक्त आता जे दिलेले गाठोडे आहेत ते वापिस मागायचे नाही कोणीच. ओके. कधी-कधी लोकं म्हणतात, "मॅडम वापिस द्या." जमणार नाही बरं का. ते दिले आहेत. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना.